नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी एक पोस्ट टाकली होती की तुम्हाला पुढची स्टोरी कोणती ऐकायला आवडेल, पण मला आतापर्यंत एकही कमेंट आलेला नाही आहे. प्लीज कमेंट करून नक्की सांगा की पुढची स्टोरी कशी पाहिजे आणि कोणती. संध्याकाळ ऑफिस पार्किंगमध्ये सगळे कर्मचारी घरी निघत होते. संध्याकाळची मंद पिवळे लाईट्स पार्किंग जवळ रिकामी. हलकी थंडी हवा. जियान साराला सोडायला गेला होता. दुरून त्यांच्या गाडीचे लाईट्स दिसत आहेत. मग ती गाडी निघून जाते. दुसऱ्या बाजूला रुद्रची कार. रुद्र आधीच ड्रायव्हर सीटवर बसलेला. त्याचा चेहरा शांत, पण डोळ्यात काहीतरी वेगळं. वाणी हळूच येते. कारचा दरवाजा उघडते. आत बसते. क्षणभर दोघांत शांतता. वाणी सीट बेल्ट लावायला हात पुढे करते, पण अचानक रुद्र तिच्याकडे झुकतो. रुद्र हळू आवाजात, मी आहे ना. तर तिच्या हातातून सीट बेल्ट अलगद घेतो. दोघांत अंतर फारच कमी उरतं. वाणीचा श्वास हलका वाढतो. तिचे हात नकळत घट्ट होतात. रुद्रचा हात तिच्या खांद्याजवळून जात बेल्ट पकडतो, पण त्याची नजर सरळ तिच्या ओठांवर. वाणीला ते जाणवतं. वाणी हळूच कुजबुजल्यासारखी. रुद्र थांबतो. नजर तिच्या डोळ्यांत. रुद्र खूप हलक्या आवाजात, आज तू खूप सुंदर दिसतेस. वाणीचा श्वास अजून जड होतो. कशी? मी तर काही स्पेशल नाही केलं. मग रुद्र हळूच स्मित करतो. ते काही असो. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहतात. बाहेरच्या जगाचा आवाज दोघांसाठी थांबतो. फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज. रुद्रचा हात अजूनही सीट बेल्ट पकडलेला. तो बेल्ट लावताना मुद्दाम हळू हालचाल करतो. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ. वाणीचे डोळे आपोआप मिटू लागतात. रुद्र हलकेच तिच्या गालाजवळ येतो. एक सेकंद थांबतो, जणू परवानगी मागतोय. वाणी हलकंसं मान डोलावते आणि मग रुद्र तिच्या ओठांवर हलकं सावध चुंबन देतो. पहिल्यांदा खूप सौम्य, जणू खात्री करत आहे ती मागे सरकत नाही ना. वाणी थोडी थरथरते, पण पुढच्या क्षणी तिचे हात रुद्रच्या शर्टच्या कॉलरला हलकेच धरतात. चुंबन थोडं गैरवतं, पण तरीही कोमल, फक्त दाबलेली भावना. बाहेर हलकी हवा. कारच्या काचेवर लाईटचे प्रतिबिंब. काही क्षणांनी रुद्र हळूच दूर होतो. दोघांचे श्वास जड. वाणीचे गाल लाल झालेले. ती खाली बघते. रुद्र तिच्या हनवटीला हलके स्पर्श करतो. तिचा चेहरा वर करतो. रुद्र कुजबुजत, आता घाबरतेस का? वाणी हलकेच डोके हलवते. नाही. रुद्रच्या चेहऱ्यावर समाधान. तो इंजन सुरू करतो. कार हळूहळू पार्किंगमधून बाहेर निघते. संध्याकाळ. पूर्ण रात्रीत बदललेली. घरी हॉलमध्ये दरवाजा उघडतो. रुद्र आणि वाणी आत येतात. हॉलमध्ये रुद्रचे बाबा सोफ्यावर बसलेले. डॅड हसत, अरे वा, आले तुम्ही दोघं. कसा गेला आजचा दिवस? वाणी लगेच त्यांच्या जवळ जाऊन बसते. रुद्र थोड्या अंतरावर खुर्चीत बसतो, शांत. वाणी उत्साहाने, डॅड, मोठी बातमी आहे. जियान आणि साराच्या लग्नाला घरच्यांनी होकार दिला. डॅड आनंदाने हसतात. खूप छान. वाणी पुढे बोलते, आणि काल साराने रुद्रला सरळ वॉर्निंग दिली होती. हे ऐकताच रुद्रचे डोळे मोठे होतात. रुद्र गंभीर आवाजात, वाणी. पण वाणी थांबत नाही. हो डॅड, साराने तिच्या स्वाभिमानासाठी उभी राहिली आणि तुमचा मुलगाही बदलतोय असं वाटतं. डॅड दोघांकडे एकदम लक्ष देऊन बघतायत. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. रुद्र पुन्हा, वाणी, बस झालं. का? सत्य ऐकायला त्रास होतोय का? पण वाणी आज घाबरत नव्हती. हॉलमध्ये काही सेकंद शांतता. रुद्र उठतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकी चिडचिड, पण डोळ्यात काहीतरी वेगळं. तो वाणी समोर येतो. तू खूप बोलतेस आज. वाणी सरळ त्याच्या डोळ्यात बघते. आणि तू खूप दिवस शांत होतास. डॅड हलकंसं असतात. त्यांना जाणवतं काहीतरी बदलतंय. अचानक रुद्र वाणीचा हात धरतो आणि तिला हलकशा जोरात उचलतो. वाणी दचकते. रुद्र, खाली सोड. डॅड समोर. डॅड हसत डोकं लावतात. रुद्र काही बोलत नाही. सरळ तिला उचलून बेडरूमकडे चालू लागतो. बेडरूममध्ये तो तिला अलगद बेडवर बसवतो. रुद्र कडक आवाजात, आधी फ्रेश हो, मग खाली जेवायला चल. पण वाणी अजूनही बोलतच असते. तू नेहमी असंच करतोस. राग आला की शांत, किंवा मला थांबवतोस. इतक्यात रुद्र तिच्या जवळ येतो. क्षणभर दोघांत नजर. रुद्रचा श्वास जड होतो. वाणीचा आवाज थांबतो, कारण रुद्रने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले होते. वाणीचे शब्द तोंडातच अडकतात. रुद्र हळूच, पहिल्यांदा अचानक, मग थोडं सावकाश. वाणी काही सेकंद स्तब्ध. मग तिचे हात नकळत
त्याच्या खांद्यावर जातात. रुद्र तिचे हात हलकेच धरून खाली दाबतो. तिला जवळ ओढतो. दोघे काही क्षण तसेच राहतात. हळूहळू तो दूर होतो. रुद्र हळू आवाजात, तू मला सगळ्यांसमोर बदलतोयस आणि मला ते आवडतंय. वाणीचा चेहरा लाल झालेला. ती हलकंसं असते, मग बदलणार पूर्णपणे. रुद्र तिच्या कपाळावर हलकं चुंबन देतो आणि थोड्या वेळातच ते दोघं त्यांच्या दुनियेत हरवतात. बाहेर हॉलमध्ये डॅड समाधानाने हसत बसलेले. त्यांना कळत होतं त्यांचा मुलगा खरंच बदलतोय. दुसरीकडे रिया आणि आरव. रात्र झाली होती. रिया अजूनही उत्साहात होती. ती फोनवर आरवला सगळं सांगत होती. रिया खूप एक्साइटेड होत. आरव, तुला माहीत आहे का आज ऑफिसमध्ये काय झालं? सारा आणि जियांचं लग्न ठरलं आणि साराने रुद्र सरांना सरळ वॉर्निंग दिली. आणि काय सांगू, सगळं ऑफिस थक्क झालं होतं. ती हसत जलद बोलत सगळं सांगत होती, पण अचानक फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. रिया, हॅलो आरव, ऐकतोस ना? काही सेकंद आवाज नाही. आरव हळू, हो ऐकतोय. रिया थोडी थांबते. काय झालं, तू इतकं शांत का झालंस? आरव, काही नाही. रिया आता थोडी गंभीर होते. आरव, सारा आणि जियांचं ठरलं, पण तू आपल्याबद्दल घरी कधी सांगणार आहेस? मलाही लग्न करायचं आहे. हे ऐकून आरव पूर्ण शांत. रिया, हॅलो आरव, बोल ना, तू शांत का झालास? आरव दीर्घ श्वास घेतो. रिया सांगणार आहे लवकरच. रिया, लवकरच म्हणजे कधी? मी किती दिवस वाट बघू? आरव थोडा चिडचिडलेला वाटतो. रिया, विश्वास ठेव, मी बोलणार आहे घरी. रिया, ठीक आहे, पण जास्त उशीर करू नकोस. क्षणभर शांतता पसरते. आरव, ठीक आहे, नंतर बोलू. आणि तो अचानक कॉल कट करतो. रिया काही सेकंद फोनकडे बघत राहते. तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह आता कमी झालेला, डोळ्यात थोडी काळजी. ती हळू आवाजात म्हणते, लवकरच म्हणजे खरंच लवकरच ना? कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.